भाजपामध्ये प्रत्येकाला देवेंद्र बनायचे, पण ते सोपं नाहीये असा टोला मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनी लगावला। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये ते बोलत होते। 2 दिवसांपूर्वी नारायण राणेंनी राजकारणातल्या कट कारस्थानाबाबत एक वक्तव्य केलं होतं, ज्यावर विचारलं असता नितेश राणेंनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना टोला लगावलाय। सोबत उद्धव ठाकरे अतिशय स्वार्थी आहेत असंही त्यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस बनायचं आहे, सर्वात महत्त्वाचं तर त्यांच्यासारखे गुण आत्मसात केले पाहिजे। ते ज्या पद्धतीने आमच्यासारख्या किंवा कार्यकर्त्यांना सांभाळतात, प्रत्येकाला वेळ देतात, ते पहिलं तुम्ही आत्मसात करा, मग देवेंद्र फडणवीस बनायचा प्रयत्न करा। तर नितेश राणेंनी एमआयएम वर देखील निशाणा साधला। एमआयएमचं काम आयएसआय आणि पीएफआय सारख्या संघटनांसारखंच आहे असा टोला नितेश राणेंनी लगावला। फक्त एमआयएम हा राजकीय पक्ष आहे आणि हिंदूंविरोधात कट कारस्थान करणे त्यांचं काम आहे अशी टीकाही नितेश राणेंनी केली आहे। नितेश राणेंचा संपूर्ण पॉडकास्ट तुम्हाला रात्री 8 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे। ओवेसी सारखे लोक ज्या महाराष्ट्रात येतात, सभा घेतात, तर तुमची त्यांच्या सभेमध्ये राजकारण कमी आणि धर्म वाढवणं जास्त, जिहादचे विचार पसरवणं जास्त, एवढंच तुम्हाला ऐकायला मिळतं। कधीही विधायक विचार, कधीही चांगले मुद्दे मांडत असताना तुम्हाला ते तिथे दिसणार नाही। म्हणजे आयएसआय आणि पीएफआय पेक्षा वेगळं काय आहे एमआयएम? तेच आहे, हे फक्त राजकीय पक्ष, हे फक्त मतदान मागतात। आयएसआय आणि पीएफआय मध्ये ज्या पद्धतीची ट्रेनिंग होते, सभेमध्ये बोलून त्यांना ब्रेन वॉशिंग होते ना, तसंच ते एमआयएम आहे। फरक काय त्याच्यामध्ये? राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर आरक्षणाची सोडत पालिका निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याची माहिती सरकारमधल्या उच्चस्तरीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। मतदान 9 दिवसांवर आलं तरी महापौर आरक्षणाची सोडत जाहीर झाली नाही। नगरविकास विभागाच्या दिरंगाई मागे राजकीय कारण आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे कोणत्या वर्गातला महापौर होणार हे कळत नसल्यानं संभ्रम निर्माण झालाय। तर महापौर पदाची आरक्षण सोडत न निघाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर आहे अशी टीकाही राऊतांनी केली। नाही निघत आहे, का निघत नाही? उत्तर आहे का निवडणूक आयोगाकडे? का अमित शहाचा फोन यायला पाहिजे त्यांना? का फडणवीसांनी जाऊन त्यांच्या कार्यालयात बसलं पाहिजे की या पद्धतीनं करा? सांगा ना, निवडणूक आयोग काय ताटाखालचं मांजर आहे यांच्या? बोला। अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं आशिष शेलारांनी आज ठणकावलंय। आम्ही सावरकर भक्त असून आमचा पक्ष त्यांच्या विचारांवर चालणार आहे असं स्पष्ट करतानाच अजित पवार सोबत आले तर बरोबर, न आले तर त्यांच्याशिवाय वाटचाल करू असं सूचक वक्तव्य मंत्री शेलार यांनी केलं। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करतो। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वैचारिक पिंड शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आहे। आम्ही भाजपची नाही तर भाजपनेच राष्ट्रवादीची विचारधारा स्वीकारली आहे असं प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिलंय। तर विचारधारा कायम ठेवून काम करायचं असं ठरलंय असंही मिटकरी म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही मविया पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रचारात मवियाचे फारसे नेते दिसत नसतानाच ठाकरे बंधूही प्रचारात मागे पडल्याचं जाणवतंय। दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। फडणवीस आणि शिंदे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। विविध ठिकाणी रोड शो आणि प्रचार दौरे सुरू असतानाच विशेष लक्ष असलेल्या मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची अद्याप एकही सभा झालेली नाहीये। खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेतली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मुलाखतीचा हा फोटो समोर आलाय। 8 आणि 9 तारखेला मुलाखत प्रकाशित होणार आहे। ठाकरे बंधूंच्या जाहीर संयुक्त मुलाखतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस देखील मुलाखती देणार आहेत। 8 जानेवारीला नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत होईल। नागपूरसह राज्यातल्या 4 शहरांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती होणार आहेत। महापालिका निवडणूक आणि शहर विकासाचं विजन या मुलाखतीतून ते जनतेसमोर मांडतील असं सांगण्यात येतंय। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे। आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा आढावा घेतानाच नागरिकांसाठी नव्या योजनांची मोठी घोषणा या वचननाम्यात होईल अशी माहिती सूत्रांकडून कळते आहे।
चांगलं आहे ना. शिंदेजींनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे आणि त्यांना मुंबईचा विकास कळतो, त्यामुळे त्यांचाही जाहीरनामा चांगला असेल. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. रात्री पैसा वाटता यावा म्हणून 10 वाजेपर्यंत प्रचाराची वेळ दिली असा आरोप सपकाळांनी केलाय. देशपातळीवर राहुल गांधी मतचोरीचा मुद्दा घेऊन पुढे जात आहेत असंही सपकाळ म्हणाले. रात्री लोकांना पैसे वाटता यावे, मतदान केंद्र जे आहे ते नीट, त्याची सुरक्षा जी आहे त्या सुरक्षेकडे दुर्लक्ष व्हावं, या सगळ्या गोष्टींकरता 9 तास आधी, मतदानाच्या 9 तास आधीपर्यंत प्रचार सुरू ठेवणं, या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं निवडणूक आयोग, प्रशासन आणि सत्ताधारी यांनी सर्व लोकशाहीचे संकेत हे पायंदळी तुडवले. भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत त्यांचा उल्लेख उद्धव वाकरे असा केला. अमित साटम यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तुम्ही खिल्ली उडवली तेव्हा कोकणातल्या साटम नावाच्या लोकांचा अपमान झाला असा आरोप नितेश राणेंनी केलाय. उद्धव ठाकरे आता उद्धव वाकरे झालेत असा घणाघातही राणेंनी केला. अमित साटमांच्या आडनावाबद्दल या अपमानास्पद शब्द काढला. एक वेगळा मान आहे या आडनावांना, आणि तुम्ही जेव्हा ह्याच आडनावाची खिल्ली उडवता तेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे नाही, आमच्या ह्या मातीचा तुम्ही अपमान करतात, हे उद्धव वाकरेंनी लक्षात ठेवावं. अपमानाचा बदला वचपा मुंबईतला राहणारा माझा कोकणातली जनता निश्चित पद्धतीने मतपेटीतून दाखवून देईल. दरम्यान संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश करताना राज ठाकरेंवर काही गंभीर आरोप केले आहेत. राज ठाकरेंनी मनसे पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला असा गंभीर आरोप त्यांनी केला. उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरे तहात हरलेत असाही आरोप त्यांनी केलाय. तर कुटुंबासाठी मनसेचा बळी दिल्याचा दावाही त्यांनी केलाय. युतीची चर्चा करताना 2 किल्ले साहेबांनी गमावले. संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना चर्चेपासून आणि तिकिटापासून दूर ठेवावं असा निरोप वांद्र्याहून आला होता, त्यामुळे आम्हाला चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्याचं संतोष धुरींचं म्हणणं आहे. एसआरएचे पैसे खाल्ल्याचा आरोपही संतोष धुरी यांनी मनसेवर केलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोष धुरींचा भाजपात प्रवेश झालाय. वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्र्यावरून सांगण्यात आलं, बांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. मंत्री गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ आता धडाडणार आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली परिसरात शिंदेंची भव्य प्रचार रॅली आणि रोड शो होणार आहे. युती तुटल्यावर नवी मुंबईत पहिल्यांदाच शिंदेंचं मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल. कुलाब्यातल्या 3 वॉर्डांच्या निवडणुकीवरून मोठा वाद निर्माण झालाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुलाब्यातील 3 वॉर्डांची निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. राहुल नार्वेकरांनी निवडणूक प्रक्रियेत थेट हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. तर महापालिकेच्या अहवालात देखील कुलाब्यातली निवडणूक अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला. के घर के 3 लोग भाजपा की तरफ से चुनाव लड़ रहे हैं, एक बहुत ही शर्मनाक वाकया है. मेरी सीधी मांग है कि तुरंत कुलाबा विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी के अंदर वाले 3 इलेक्शंस को रद्द किया जाए और ये पूरी प्रक्रिया शुरू से फिर से की जाए. तर कुलाब्यातल्या 3 प्रभागात नार्वेकर कुटुंबाविरोधात काँग्रेस आघाडी थेट मैदानात उतरली आहे. मकरंद आणि हर्षिता नार्वेकर यांच्या विरोधात असलेल्या अपक्ष उमेदवारांना काँग्रेस आणि वंचित आघाडीने पाठिंबा जाहीर केलाय. अपक्ष उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरू दिला नाही असा गंभीर आरोप राहुल नार्वेकरांकडून करण्यात आलेला. हरिभाऊ राठोड आणि काँग्रेस वंचित आघाडीच्या उमेदवारांना अर्ज भरू न दिल्यामुळेच अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला अशी भूमिका काँग्रेसने घेतली. तर विधानसभा विरोधात हरिभाऊ राठोड हायकोर्टामध्ये धाव घेणार आहेत. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून नार्वेकरांनी केलेल्या असंविधानिक कामकाजाचा पर्दाफाश करू असा दावा राठोडांनी केला. दमदाटी केलेल्या त्या 12 उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी याचिका दाखल केली जाणार असून या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडण्याची शक्यता आहे.
एक तर यांना सगळ्यांना 12 लोकांना फॉर्म भरून दिला पाहिजे किंवा ही ते मतदारसंघ 4 मतदारसंघाची निवडणूक रद्द झाली पाहिजे, ती पुढे ढकलली पाहिजे. अशा जर झालं नाही तर आज निश्चितच मुंबई हायकोर्ट त्यांना चपराक दिल्याशिवाय राहणार नाही. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची महापालिकेत भेट घेतली आहे. ठाण्याचे निवडणूक प्रमुख कार्य पाहत असलेल्या सौरभ राव यांच्यासमोर अविनाश जाधव यांनी ठाण्यात बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक आणि करण्यात आलेले आरोप हे मांडलेले आहेत. त्याबाबत जाधव यांनी आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या उद्योगांमुळे स्थानिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असे फलक काही नागरिकांनी आपल्या घरासमोर लावले. आमचं मत बहुमोल असल्यास बजाजमधून येणारा उग्रवास निवडणुकीआधी बंद करावा अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे इथले पीडित नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याची तयारी आहेत. आम्ही निर्णय घेतला की आता जर 15 तारखेपर्यंत काही हालचाल झाली नाही तर मतदानावर बहिष्कार नसेल तर नंतर बेमुदत उपोषण आम्ही सगळे करणार आहोत. कारण गेल्या 2 वर्षापासून आम्ही हा बजाज कंपनीमधून जो वास येतो याच्याविषयी तक्रार करतोय. प्रदूषण बोर्ड, महानगरपालिका, या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक या सगळ्यांना सांगूनही उपयोग होत नाही. पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये मनसेचे उमेदवार अमृता भोकरे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू केलाय. अमृता भोकरे मतदारांना अभिमन्यू नावाचं पुस्तक वाटून प्रचार करतायत. याआधी विधानसभा निवडणुकीत त्यांचे पती गणेश भोकरे रिंगणात होते. आता महापालिका निवडणुकीत पत्नी अमृता भोकरे मैदानात आहे. कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ बिघडलाय. काँग्रेससमोर महायुतीचा उमेदवार नाहीये, पुरस्कृतही अद्याप नाहीये. प्रभाग क्रमांक 12 मधून महायुतीचे दोन्ही उमेदवार इच्छुक असल्यानं क मधून दोघांनी माघार घेतली. धाराशिवमध्ये शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली आहे. आमदार तानाजी सावंत यांनी भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना खडेबोल सुनावले आहेत. सत्ता तुझी असली तरी सत्ता माझीही आहे, मुख्यमंत्री तुझा असला तर उपमुख्यमंत्री माझा आहे असं सावंत म्हणतात. अंगावर आला तर शिंगावर घेऊ असंही त्याने म्हटलं. सत्ता माझी आहे, सत्ता माझी पण आहे, माझा मुख्यमंत्री आहे, माझा बी मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याही पुढचं आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत, कडवे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे. आम्ही कोणाची डाळ शिजू देणार, त्याच्यामुळे आमचा नाद करू नका. हार जीत आमच्यासाठी गौण आहे, पण आमच्या अंगावर याचं धाडस करू नका. आला अंगावर घेतला शिंगावर, तू कुणी आस, मला काही देणं घेणं नाही. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता अभिनेता रितेश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, लिहिलेलं पुस्तक येतं, कोरलेलं नाही असं रितेश देशमुख यांनी सुनावलंय. लातूरकरांचा उत्साह पाहून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील याची खात्री पटली असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं होतं. यानंतर चव्हाणांनी या संदर्भात दिलगिरीही व्यक्त केली. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, लिहिलेलं पुस्तक येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. तर संभाजीनगरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून उमेदवारांना पैशांचं आमिष दिलं जात आहे असं गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते खैरे यांनी केला. उमेदवारांना पैसे वाटून मॅनेज केलं जात असल्याचं खैरेंचं म्हणणं आहे. पैसे वाटताना कोणी भेटलं तर बदलून काढू आणि आतापासूनच पैसे देऊन मतही विकली जात आहेत असंही खैरेंचं म्हणणं आहे. बीड नगरपालिकेतील राष्ट्रवादी नगराध्यक्षा प्रेमलता पारवेंच्या जावयावर पैशांची उधळण झाली आहे. कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान मुजीब शेख यांच्यावर पैशांची उधळण झाल्याचं समोर आलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यावर पैशाची उधळण झाल्यानं चर्चांना उधाण. राज्यामध्ये महापालिका निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. आयोगाचं भरारी पथक सज्ज आहे. नागपूर विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या वाहनांची भरारी पथकाकडून तपासणी आणि चौकशी केली जाते. नागपूरमध्ये 8 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत होणार आहे. या कार्यक्रमात नागपुरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रभावशाली व्यक्ती सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री आपलं नागपूरकरताचं विजन मांडतील. या मुलाखतीनंतर मुख्यमंत्री नागपूरकर जनतेसोबत तरी पोह्याचा आस्वादही घेणार. त्यामुळे जनतेच्या काही प्रश्नांची उत्तरही देवाभाऊ देतील अशी माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. 13 जानेवारीला मुख्यमंत्र्यांचा खास रोड शो देखील नागपूरमध्ये होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.